आवाज मानदेशाचा। आगामी हिंदू बहुजन सन्मान यात्रा म्हसवड येथे उत्साहात पार पडणार आहे। या यात्रेच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या हक्क, अधिकार आणि सन्मानासाठी लढणाऱ्या विचारसरणीचे समर्थन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर हे आहेत, तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण भैया पोरे यांनी स्थानिक नागरिकांना, समाजातील नेतृत्वांना आणि तरुणांना आवाहन केले आहे की त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकात्मता आणि सामुदायिक सन्मानाला बळ देणे आवश्यक आहे। यात्रेत उपस्थित राहून बहुजन समाजाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे करण भैया पोरे यांनी आवाहन केले। नमस्कार, मी निघालोय माझ्या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या सन्मान यात्रेला। ज्या बहुजनांच्या शौर्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्नातलं स्वराज्य उभं राहिलं, त्या 18 फगड 12 बलुतेदारांचा स्वाभिमान जागृत करायला, बहुजनांचा वारसा जतन करायला आणि या बहुजनांच्या माझ्या विस्थापितांच्या सन्मानासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी देवदेवळांचा विकास केला, शिक्षण व्यवस्था उभी केली, महामंडळाच्या माध्यमातून या समाजाला उन्नत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या माझ्या हिंदू बहुजन सन्मान यात्रेमध्ये या गावगाड्यातल्या माझ्या सामान्य नागरिकाला मी भेटणार आहे, त्याच्याशी संवाद साधणार आहे, त्याच्या अडचणी समजून घेणार आहे आणि ते माझ्या या सरकारच्या दरबारापर्यंत पोहोचवणार आहे। चला एकत्र येऊन या हिंदू बहुजन सन्मान यात्रेमध्ये सहभागी होऊ। ही लढाई वर्चस्वाची नाही, ही लढाई अस्तित्वाची आहे। या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सहभागी होऊया। चला भेटूया 4 तारखेला नायगावला सावित्रीदेवी फुले यांच्या जन्मगावामध्ये सकाळी 9 वाजता। धन्यवाद। मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।